नमस्कार. NDTV मराठीच्या नाद गणेश या गणपती विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी तृप्ती पालकर. अनाहत नाद हा सर्वव्यापी आहे, त्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये तो घुमणारा आहे. हाच नाद स्वतः गणेशानं नानाविध रूपामध्ये धारण केलेला आहे. हिंदूंमध्ये जे अनेक उपासना पंथ निर्माण झाले त्यामध्ये गाणपत्य हा एक पंथ आहे. गाणपत्याचं दैवत आहे गणपतीच. हा परमात्मा असून प्रत्येकानेच त्याचं सर्व ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे आणि असे या पंथाचे अनुयायी मानतात. 64 कलांच्या अधिपतीची उपासना प्रत्येक जण आपापल्या परीनं करतो. संगीत, गायन, वादन ही सुद्धा एक उपासना आहे. आज नाद गणेश या विशेष कार्यक्रमामध्ये आपण हीच उपासना करणार आहोत आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात प्रसिद्ध कीबोर्डिस्ट सत्यजित प्रभू आणि प्रसिद्ध ढोलकी वादक कृष्णा मुसळे. या दोघांनीही अनेक दिग्गजांसोबत काम केलेलं आहे. चला या विशेष कार्यक्रमामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. सत्यजित सर, कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आणि तुमचंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खरं तर कार्यक्रमाची सुरुवात इतकी सुंदर संगीतमय वातावरण निर्मिती करून झालेली आहे की मला आता पुढे काय बोलावं यापेक्षा तुमची गाणीच आमच्या प्रेक्षकांनी ऐकावी असं मनापासून वाटायला लागलेलं आहे. पण तुमचे अनुभव सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचे आहेत या संगीत साधनेच्या माध्यमातून. तर तुमच्याकडे पहिल्यांदा येते. पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की तुम्ही प्रसिद्ध कीबोर्डिस्ट आहात. कशा पद्धतीने तुमच्या या प्रवासाची सुरुवात झाली? खूप लहान होतो तेव्हापासून घरात हार्मोनियम होती आणि माझी आई गाणं शिकली होती, त्यामुळे घरात हार्मोनियम होती आणि मी ती लहानपणी अशी एकदा कधीतरी मागितली होती. अगदी 3 वर्षांचा वगैरे मी होतो तेव्हा त्यांना वाटलं होतं की हा ती मोडेल किंवा काहीतरी करेल, पण डोक्यात काही बालगीतं होती ती अशी एका बोटाने मी वाजवायचा प्रयत्न केला आणि भाता मारण्यासाठी कोणीतरी आजोबा किंवा मामा किंवा मामींपैकी कोणीतरी होतं आणि मग त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी उपजत आहे की काय स्वरज्ञान. त्यानंतर असंच शाळांमधून गॅदरिंगमधून वाजवणं सुरू झालं आणि मग गणपतीनिमित्तच कोणाच्या घरी किंवा कोणाच्या एखाद्या पंचाहत्तरीला जाऊन आम्ही कार्यक्रम करायचो. माझे वडील बोंगोची साथ करत असत आणि आई मला सगळे म्युझिक पीसेस गाण्यांचे म्हणून दाखवायची. राज कपूर साहेबांची गाणी असतील, हिंदी गाणी, मराठी, कुठलीही गाणी, अगदी खैके पान बनारसवालापासून मेरा जूता है जपानीपर्यंत सगळं आम्ही वाजवायचो आणि पेटी आणि बोंगो असा आमचा कार्यक्रम व्हायचा. म्हणजे वयाच्या 3ऱ्या वर्षी जो प्रवास सुरू झाला तो आत्ताही असाच सुरू आहे आणि असंच संगीतमय वातावरण जे घरामध्ये आहे तुम्ही ते महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा कायम तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तयार करता. कृष्णा सर, तुमचाही अनुभव असाच होता की वेगळ्या पद्धतीने काही सुरुवात झाली? मी बीडमध्ये माझा जन्म आणि त्याच्यानंतर 1 महिन्याचा असताना इथं मुंबईमध्ये एक न्यू हनुमान थिएटर म्हणून लालबागला एक होतं. तिथं तमाशाचं संगीत बारीचं तमाशाचं थिएटर होतं. तर तिथे मला 1 महिन्याचं असताना माझ्या आई वडिलांनी मला तिथं आणलं होतं आणि माझे वडील खुद्द ढोलकी वादक तिथे वाजवत होते आणि आई माझी गात होती. तशात बऱ्याच लोकांबरोबर मी तिथं आणि माझे वडील, आई वगैरे त्यांच्याबरोबर मी त्या तमाशात वाजवायचो. त्याच्यामुळे सगळं लहानपणापासूनच हे बाळकडू मला मिळालेलं असल्यामुळं हे मी परंपरा जोपासतोय आणि असा माझा तिथं प्रवास चालू झाला आणि मग नंतर थिएटर नंतर मग बरेच प्रवास सुरू. हे दोघांचाही प्रवास लहानपणी सुरू झाला आणि अगदी खूप मोठ्या दिग्गजांबरोबर तुम्ही काम केले. आतापर्यंत कोणकोणत्या अशा वेगवेगळ्या कलाकारांबरोबर तुम्ही काम केले आणि त्यांनी तुम्हाला खूप मोठी सुंदर अशी दाद दिली असेल? कोणती दाद आजही लक्षात आहे? एक रेकॉर्डिंग असं झालं होतं. आमचा मित्र कमलेश भडकमकर यांनी संगीत संयोजन केलेलं ते गाणं होतं आणि त्या गाण्यासाठी मी खरं म्हणजे कीबोर्डने मी ॲकॉर्डियन वाजवायला गेलो होतो स्टुडिओमध्ये आणि दुसऱ्या दिवशी तिकडे त्याच गाण्यामध्ये वाजवण्यासाठी सुप्रसिद्ध सॅक्सोफोन वादक श्री मनहरी सिंग येणार होते. तर दुसऱ्या दिवशी ते आले आणि त्यांनी जस्ट ते गाणं ऐकायला त्यांना गाणं ऐकवण्यासाठी म्हणून लावलं होतं आणि त्याच्यामध्ये ॲकॉर्डियन डब झालेला होता. तर त्यांनी विचारलं की केर्सी लॉर्डनी वाजवला आहे का म्हणून तो ॲकॉर्डियन. सो केर्सी लॉर्ड हे पंचमदांकडचे दुसरे एक अतिशय दिग्गज म्युझिशियन होऊन गेले, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण केर्सी लॉर्डनी वाजवलं आहे असं त्यांना वाटणं मनहरी दादांना, हेच माझ्यासाठी ही खूप मोठी दाद होती. सो ती अप्रत्यक्षपणे माझ्यापर्यंत पोहोचली, पण ती सगळ्यात मोठी दाद आजपर्यंत अशी मला मिळालेली मला आठवते. खरं तर जे गायक असतात त्यांना खूप मोठी प्रसिद्धी मिळत असते, पण तुम्ही दोघांनी आणि तुमच्या चमूने इतकं छान काम केलेलं आहे की गाण्याबरोबरच
तुमच्या जी कला जी तुम्ही सादर करता तिला सुद्धा तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळालेली आहे. म्हणजे गायकांबरोबर तुम्ही सुद्धा तितकेच प्रसिद्ध झालेले आहात. जसं त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला, तुम्ही सुद्धा अनेक दिग्गजांबरोबर काम केलेलं आहे. झाकीर हुसेन यांच्याबरोबर सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. तो तुमचा अनुभव कसा होता? माझा अनुभव म्हणजे मी मुळात पहिलं तमाशात वाजवलेले माझे जे दिग्गज आमचे गायक म्हणजे नृत्य आणि गाणारे यांच्याबरोबर मी वाजव म्हणजे आमचे पद्मश्री यमुनाबाई वाईकर, सुलोचनाबाई चव्हाण, त्याच्यानंतर रोशनबाई सातारकर, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, ज्ञानोबा उत्पात हे आमचे तमाशातले म्हणजे मूळ हे लोक आहेत. आणि माझी आई आहे मधु कांबीकर अभिनेत्री ज्या आहेत त्या, त्याच्यानंतर शकुंतलाबाई नगरकर, छायामाया खुटेगावकर यांच्याबरोबर वाजून माझ्या वडिलांबरोबर मी ते वादन करत असेल. आणि नंतर काय आलं तर तमाशाचं थिएटर ते बंद पडल्यामुळं मला तिथनं बाहेर पडावं लागलं. आणि मग नंतर मी 2-3 वर्ष स्ट्रगल केला मी, कारण फार हालाकीची परिस्थिती होती माझी त्या टायमाला. मुंबईतच होतो मी, म्हणजे भाड्याने राहत होतो. मग त्यानंतर मला थोडं मग रेकॉर्डिंगमध्ये कसं वाजवलं जातं, कार्यक्रमात कसं वाजवलं जातं, मी त्याचा थोडा स्ट्रगल केला त्या गोष्टीचं. कारण ती सोपी गोष्ट नव्हती. तमाशातून डायरेक्ट रेकॉर्डिंगला वाजवणं फार मुश्किल गोष्ट होती. आणि त्या टायमाला मी वाजवायचं म्हणजे त्या टायमाला मी लक्ष्मीकांत प्यारेलांचं पहिलं टेक वाजवलं होतं. त्याच्यानंतर अनु मलिक, बप्पी लहरी. पण त्या टायमाला मला अशी समज नव्हती. फक्त त्या लोकांनी हात केलं का तसं त्या हिशोबाने वाजवायचं आणि बंद करायचं. म्हणजे तो माहोल तसा होता. पण मी जसा कॅसेटचा अभ्यास केला तिथं कसं त्याला इंट्रो काय म्हणतात, साईन लाईन काय, अभ्यास तुम्ही स्वतःच केला? हा मी कारण ते स्टुडिओमध्ये कागद पडलेले असायचे. ते कागद पडल्यानंतर मला समजायचे नाही ते काय M1 काय, साईन काय, इंट्रो काय. तर मी ते टेप रेकॉर्ड घेऊन मग ते लिहायचो मग ते गाणे की असा पॅटर्न आहे किंवा लेझिम काय, संबळ ठेका काय, केरवा ठेका काय. मग हे गाणे असं लिहित गेलो कारण मला काहीच माहिती नव्हतं. कारण रिटेक हा प्रकार यायला नाही पाहिजे होता रेकॉर्डिंगमध्ये. त्याच्यामुळे लोक आता तुम्ही बघता की नोटेशन असतं त्यांच्यासमोर पेपर, तर तो पेपर ठेवून हे करायचं. आणि त्याच्यानंतर माझा मग ह्या लोकांबरोबर दिग्गज लोकांबरोबर माझा प्रवास सुरू झाला. मग हे आता तुम्ही बघता की आपल्या सुलोचनाबाई चव्हाण आहेत, लावणी गायिका त्यांच्याबरोबर. त्याच्यानंतर म्हणजे सगळे म्हणजे सुरेश वाडकरजी आहेत, त्याच्यानंतर आशाबाई आहेत, आशा भोसलेंबरोबर. त्याच्यानंतर कवी आता आशा भोसलेंचे तुम्ही फेवरेट ढोलकी वादक आहात? हो हो हो. त्यांचं म्हणजे त्यांचं मन माझ्यावर बसलं की नाही हाच मला माझ्या कार्यक्रमाला प्रत्येक वेळी हाच ढोलकी वादक पाहिजे. आणि तसं मग नंतर मग बऱ्याच संगीतकारांबरोबर मी वाजवलंय. मग अजय अतुल आता जे आहेत, त्याच्यानंतर अशोक पत्की आहेत, कमलेश भडकमकर आहेत, अशोक वांगणकर आहेत, आपले रानडे सर आहेत, त्यांच्याबरोबर भरपूर शंकरजी महादेवन त्यांच्याबरोबर वाजवलेलं आहे. म्हणजे असा प्रवास सुरू झाला आहे. पण त्याचं स्ट्रगल केल्यानंतर मी इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे असं एवढं सोपं नाही या गोष्टी. लोकांना लगेच वाटतं आशीर्वाद लागतात ते बाप्पाचे. आणि असं लोकांना वाटतं की लगेच हा टीव्हीवर आला, याच्यावर आला, पण त्याचा तो स्ट्रगल आहे माझा. ही सोपी गोष्ट नाही. लोकांना वाटतं की लगेच यांना टीव्हीवर बोलून, नाही तसं नाही. मला याच्यामध्ये थोडंसं कृष्णाच्या आणि इव्हन माझ्या बाबतीत एक ऍड करावं असं वाटेल की एखादी परमेश्वर आपल्याला ऑर्डर देतो ना, ती ऑर्डर खूप महत्त्वाची असते. ऑर्डर म्हणजे कशी आपल्याला ज्या संधी मिळतात त्याची, की त्याचं जसं बालपण तिकडे गेलेलं आहे तसंच माझं पण कुठेतरी गेलेलं आहे. आणि तिकडे करून काहीतरी करून मग टेलिव्हिजन 12-13 वर्षांनंतर वाजवायला लागल्यानंतर आम्ही दोघेही टेलिव्हिजनवरती आलो. आणि त्याच्यानंतर मग ही सगळी दिग्गज मंडळी, कारण एकदम काल वाजवायला लागलं आणि आज एकदम सोनू निगमजींचा कार्यक्रम वाजवला असं झालेलं नाहीये. सो त्याच्यामध्ये ती स्टेप बरोबर परमेश्वरांनी दिल्यामुळे ना प्रत्येकाला त्याची जाणीव आहे. आमच्या पिढीतल्या सगळ्याच कलाकारांनी ती आहे. खरं तर अशाच स्टेपला बरेच लोक घाबरतात की थोडं अपयश आलं की लोक घाबरून जातात. हो, आणि पहिलाच प्रवास त्यामुळे फ्लाईटचा नसतो. पहिल्यांदी एसटी असते, सेकंड क्लास ट्रेन असते आणि मग करत करत तुम्ही जाता. सो तो प्रवास मला खूप म्हणजे आत्ता ज्या वयाच्या टप्प्यावरती आम्ही आहोत तेव्हा मला नक्कीच वाटतं की जे पेराल तेच उगवेल या न्यायाप्रमाणे असं म्हणावं असं वाटतं की जितकी मेहनत कराल तितकं यश तुम्हाला मिळेल. प्रश्नच नाही. आणि कृष्णासारखा तर वादक म्हणजे इतका ब्लेस्ड वादक आहे की म्हणजे तुम्ही विचार करू शकता की झाकीर हुसेन यांच्यासारखा दिग्गज तबलावादक त्याचा हात हातात घेऊन तुझ्या हाताला गठ्ठे कसे नाही पडले, तुझा हात मऊ कसा इतकं जबरदस्त वाजून, असं त्यांनी विचारलं होतं. जो फार मोठा माणूस आपल्याकडे आज आलेला आहे. खरं. खास करून गणेशोत्सवाच्या आठवणी मला जाणून घ्यायच्यात, पण त्याआधी आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सादर करणार आहात?
तुमची ढोलकी तर बोलते, यासोबत तुमच्याशी मी गप्पा मारल्या, त्यातून मला हे पण लक्षात आलं की तुमची विनम्रता सुद्धा तितकीच बोलकी आहे. जसं तुम्ही लहानपणीच्या आठवणी सांगितल्या, मला तुमच्या गणेशोत्सवातल्या आठवणी सुद्धा जाणून घ्यायच्या आहेत. गणपतीत म्हणजे माझ्या म्हणजे जिथं मी थिएटर होतं आमचं न्यू हनुमान थिएटर, त्याच्या बाजूलाच लालबागचा राजा बसतो. त्याच्यामुळे तिथं गर्दी म्हणजे त्या टायमाला एवढी नव्हती, पण त्या टायमाला आम्ही गणपती 10 दिवसाचे आले की आमच्या इथं थिएटरमध्ये लोक मनसोक्त तिथं थिएटरमध्ये ते कार्यक्रम बघायला यायचे आणि आम्हाला फरमाईश करायचं, हे गाणं म्हणा, ते गाणं म्हणा. मग त्यात तिथं असं असायचं की लावणीच्या व्यतिरिक्त आम्हाला क्लासिकल गाणे पण म्हणायला सांगायचे की आता आम्हाला मधुबन में राधिका नाचे किंवा भावगीत, एखादा तराना. मग आता लोकांना काय वाटतं की फक्त तमाशा म्हणलं का तिथं फक्त लावणीच वाजली जाते, असं नव्हतं. तर तसे ते प्रेक्षक तेवढे ते जाणकार प्रेक्षक तिथं यायचे त्याच्यामुळे. आणि गणपतीच्या टायमाला मग आमच्या इथं जो माहोल असतो लालबागला, आता तुम्ही आता येईल तो माहोल, म्हणजे तो एवढा आनंदी असतं. आणि मग बरंच आरती वाजवायला मला काय काय आमचे लोक बाजूलचे बोलवायचे की नाही तुम्ही वादन करायला या तुम्ही. मग मी तिथं काय काय वेळी वादन केलेलं आहे आणि त्याचा फार गणपती आला का फार आनंद होतो या गोष्टीचा. म्हणजे माणूस जितका स्वतः कला संपन्न असावा लागतो, तितकाच दर्दी प्रेक्षक सुद्धा लाभतो, तेव्हा त्या कलाकाराचा विकास होत असतो. तुम्ही दोघांचीही जोडी इतकी सुंदर जुळून आलेली आहे. आत्ता महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये असे अनेक लहान मुलं आहेत जे कला क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आराधना करण्यासाठी, साधना करण्यासाठी मार्गदर्शक मिळतात. मात्र तितका काळ, जो तुम्ही मगाशीही म्हणालात, एक मोठा काळ लागतो ही साधना करण्यासाठी. ही साधना करण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने स्वतःची तयारी करावी, काय संदेश द्याल? हे मुळात काय झालं, संदेश वगैरे देण्याइतकं माझी तरी काही पात्रता नाही आहे. पण माझा प्रवास कसा झाला एवढं तर मी निश्चित सांगू शकतो की लहानपणापासून ज्या वेळेला कार्यक्रमांमधनं, गॅदरिंग्समधनं, शाळांमधनं वाजवायला लागलो, त्यानंतर थेट माझ्या गुरुजींकडे, श्री अनिल केरकर, जे माझे पेटीचे पहिले गुरु, त्यांच्या कार्यक्रमातनं त्यांनीच मला एक दिवस सांगितलं की तू हे आता कीबोर्ड वाजव, कारण आपल्याला सगळी ही गाणी वाजवायची आहेत कार्यक्रमामध्ये, तर रुपेरी वाळूत असेल, मनाच्या धुंदीत असेल, ही चाल तुरुतुरू असेल, तर मग त्याला आपण पेटी कशी वाजवणार. तर त्यावेळेला मला हेही माहिती नव्हतं की आता प्रोफेशनल कीबोर्ड कुठून आणायचा आणि कसा आणायचा. आम्ही तो भाड्याने आणला होता. आणि तेव्हा मला लक्षात आलं की अरे ह्याच्यामध्ये आपण साऊंड करू पण शकतो आणि आपल्याला नुसतंच त्याच्यामध्ये अवेलेबल बटन दाबलं की पियानो आहे, बटन दाबलं की ट्रम्पेट आहे, असं वाजवून चालणार नाही. आणि तो एवढा कार्यक्रम झाल्यानंतर तो कीबोर्ड परत देऊन टाकला ना आम्ही. परत मग त्यानंतर खऱ्या अर्थाने ज्या वेळेला मी अशोक खांडेंच्या ग्रुपमध्ये आलो, त्यावेळेला परत एकदा मोठा सिंथेसायझर म्हणजे काय हे खूप जवळनं बघायला मिळालं. आणि त्यांच्या कार्यक्रमातनं जी गाणी सादर होतात त्याचा जर आपण सगळा हे बघितलं तर कुठलाही आपल्याला जवळजवळ 60 ते 70 प्रकारचे साऊंड्स किंवा वाद्यांचे आवाज आपल्याला लागतात. मग तेव्हा खऱ्या अर्थाने माझा कीबोर्डशी निगडीत प्रवास सुरू झाला. पण ते थोडंसं प्रॅक्टिकलच होतं, कारण तो लगेच मला कार्यक्रमात रिझल्ट द्यायचा होता. सो आताच्या तुमच्या प्रश्नाकडे येताना मी असं सांगेन की मुळात संगीत ही पहिली शिकण्याची गोष्ट आहे. तुम्ही वाद्य कुठलं घ्याल किंवा एखादं गायन कला असेल तरीसुद्धा तुम्हाला 12 पट्ट्या म्हणजे काय, कॉर्ड्स म्हणजे काय, हे नोटेशन म्हणजे काय, हे जर तुम्हाला समजलं तर त्याचं हे चांगलं होऊ शकतं. नुसतंच एखादं गाणं खूप छान आपण गायलो आज, त्याच्याने सगळं होणार नाही आहे. तर ते थोडंसं शिकण्याची खूप गरज आहे. म्हणजे आजच्या काळामध्ये दिग्गज लोकांचे आपल्याला व्हिडिओज बघायला मिळतात. तशाच दिग्गजांपैकी एक तालयोगी पंडित सुरेश तळवलकरजी. सो ते नुसतं जे सांगतात ते ऐकून असं वाटतं की ते जर मी माझ्या 5व्या वर्षी ऐकलं असतं तर मला खूप भीती वाटली असती, कारण त्यावेळेला सांगणारं तसं कोणी नव्हतं. पण आता निदान इतकी माध्यमं आहेत शिकण्यासाठी. नुसतं प्रत्येक वेळेला कुठल्या गावाला किंवा शहरात जायची आपल्याला गरज नाही. आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ऑनलाईनसुद्धा शिकू शकतो. सो थोडंसं शिकायला हवं असं मला वाटतं. इतकंच मी सांगू शकतो, बाकी जास्त नाही. म्हणजे कोणत्याही कलाक्षेत्रामध्ये काम करायचं असेल, कुठल्याही कलेची आराधना करायची असेल तर त्याचं सखोल आणि शास्त्रीय ज्ञान हवं. आणि त्याशिवाय चांगली दाद सुद्धा मिळत नाही. जशी दाद तुम्हाला आशाताईंनी दिली होती, झाकीर हुसेन यांनी दिली होती, सरांनी सुद्धा त्याचा उल्लेख केला. कसा होता तो अनुभव, त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? अनुभव आता जसं सत्यूने सांगितलं की मी ढोलकी शिकलो माझ्या वडिलांकडे, पण त्या टायमाला ढोलकी शिकलो म्हणजे मी फक्त वडिलांनी असं वाजवलं का मी फक्त तसंच वाजवायचं, फक्त ते बघूनच वाजवायचं. पण ते अक्षराची माहिती नाही की एक तर मुळात ह्या ढोलकीला असं तुम्ही कुठे गेला जगात तर पुस्तक वगैरे काही असं नाही. जसं तबल्याला किंवा पखवाजाला एक पुस्तक आहे, त्याला शास्त्रयुक्त बैठक आहे, तसं या ढोलकीला नाही.
मग वडिलांनी मी फक्त बघूनच वाजवायचो गाणे वगैरे. तर मला कोणी सांगितलं तुला केरळ वाजव, दादरा वाजव, त्या टायमाला लहानपणी मला काहीच माहिती नव्हतं. नंतर मग मला वडिलांनी म्हणलं की अरे तू हे सगळे गाणे वाजवतो, क्लासिकल वाजवतो, हे वाजवतो, तर तू जरा तबला शिक. तबला शिकायला, कारण ही भाषा आपल्याला समजा उद्या शिकवायचं म्हणलं तर तुला काय समजणार आहे. त्याच्यामुळं माझे पंडित अरविंद मुळगावकर तबल्यातले गुरु आहेत, त्यांच्याकडे माझ्या वडिलांनी मला त्यांच्याकडे नेलं आणि म्हणले की नाही तू तबला शिक यांच्याकडे. मी त्यांच्याकडे 12 वर्ष तबला शिकलो. आणि ते तबला शिकल्यामुळं काय मला की ह्या ढोलकीचे अक्षरं समजायला लागले. कारण पूर्वी मला वडिलांनी एक सांगितलं होतं की बोली भाषा सांगत होते की ते जेव्हा ढोलकी शिकलेलं म्हणजे ते पण शिकलेले नव्हते. ते नंतर मग उस्ताद आमिर हुसेन खासाबांकडे 2 महिने फक्त तबला शिकले. तर मला वडील म्हणले की मी जेव्हा मला तबला येत नव्हतं, फक्त ढोलकी वाजवायचं, तर तेव्हा बोली भाषा काय असायची, तर मग हे किडकिड 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 गिडगिड गिडगिड आणि काय काय असे त्यांचे ठेके होते. आता तुम्हाला वाटेल की गिमिक्स वाटेल, पण ते आता घास घास घासीराम, घास घास घासीराम, क्या बात. हे असं घास घास घाम. आता दुखतंय खुब्यात तर दुखतंय खुब्यात, असे हे ठेके होते, म्हणजे बोली भाषा होती. पण नंतर तबला शिकल्यामुळे शास्त्रोक्त मला ही भाषा समजायला. मग ह्याला काय म्हणतात, धा धा धातीना, धा धातीना, धा धा, हे समजल्यामुळे मला एक माझी कसे एक बैठक म्हणजे काय म्हणतो त्याला, शास्त्रीय बैठक मला ती समजायला लागली की ह्याची बोली भाषा समजायला लागली. आणि मी आता मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये लोककला अकादमीमध्ये ग्रॅज्युएशन मुलांना मी ढोलकी हे वाद्य शिकवतो. सर, तुम्ही कीबोर्डवरती वेगवेगळ्या वाद्यांचे जे टोन्स वाजवता ते सगळ्यात बेस्ट मानले जातात. त्याचं एखादा डेमो आम्हाला द्या. बरं, जरूर. आता भारतीय वाद्य घेऊया आपण. आता सितारीसारखं वाद्य असेल तर त्याच्यामध्ये चिकारी असते, तरफ असते, मिंडकाम खूप असतं. तर बाजारातनं कीबोर्ड आणल्यानंतर तशी बटन दाबलं की सितार असं नाही आहे कीबोर्डमध्ये. ते सगळं त्या वादकाला करायला लागतं साऊंड. पण तो केल्यानंतर कसा वाजतो हे आपण त्याचा प्रयत्न करूया. एक गाणं आहे, पण काही गप्पाही मारायच्या आहेत आणि प्रेक्षकांना तुमच्याबद्दल जाणून घेण्याची आणखीन उत्सुकता आहे. जसं सर म्हणाले त्यांचं बालपण मुंबईमध्ये गेलेलं आहे, तुमचंही बालपण मुंबईतलं. लहानपणीच्या गणेशोत्सवाच्या काय आठवणी आहेत? खूप धमाल आठवणी आहेत. माझं बालपण खरं म्हणजे माझ्या मामाकडे हिंदू कॉलनीत गेलं. सो दादर भगिनी समाजामध्ये अगदी सगळे 11 दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील त्या भगिनी समाजामध्ये विविध नाटकं, प्रोफेशनल नाटकं आणि गाण्याचे कार्यक्रम व्हायचे. सो 8 ते 9 नाटकं, प्रोफेशनल नाटकं त्यावेळेची, आणि एक मराठी कार्यक्रम आणि एक हिंदी कार्यक्रम. आणि मराठी कार्यक्रम किंवा हिंदी कार्यक्रम म्हणजे पर्वणी. त्यावेळेला रात्री 10 वाजता सुरू होऊन 1, 1:30, पावणे 2 पर्यंत ते सगळं चालायचं आणि आम्ही ते रात्री बघायला जायचो. त्याचप्रमाणे परफॉर्मन्सशी रिलेटेड म्हणाल तर खूप सोसायटीजमध्ये जाऊन, जसं दादर भगिनी समाज हे एक मोठं म्हणजे व्यासपीठ होतं कलाकारांसाठी, तसंच आम्ही अनेक सोसायटीजमध्ये किंवा कॉलनीमध्ये जाऊन कार्यक्रम करायचो पेटीवादनाचे. परेलचं ते आंबेकर नगर आहे किंवा गिरगावचा शास्त्री हॉल आहे. तिकडे तर माझा खरं 3.5 वर्षांचा असतानाचा पहिला कार्यक्रम आहे शास्त्री हॉल गिरगावमधला. त्यानंतर परेल आंबेकर नगर आहे. अगदी नाला सोपारा विरारपर्यंत गणेशोत्सवात जाऊन आम्ही कार्यक्रम करायचो. आणि 1-1.5 ते पावणे 2 तासांचा मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम. सो खरं सांगायचं तर त्या तशा प्रकारच्या कार्यक्रमांमधूनच हे कुठेतरी ही आवड आपण प्रोफेशनमध्ये बदलू शकतो का, हे कुठेतरी तिकडूनच संकेत मिळाले होते.
तुमच्या दोघांचेही अनुभव ऐकून माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की लहानपणी आपल्याला जे वातावरण मिळतं त्या वातावरणातूनच आपला खऱ्या अर्थाने विकास होत असतो. आज आमच्या प्रेक्षकांना खरं तर कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलतं, पण जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? सर्वप्रथम गणेशोत्सवानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि NDTV मराठी वाहिनी सुरू झाल्याबद्दल विशेष अभिनंदन आणि या वाहिनीची खूप भरभराट हो हीच गणरायाचरणी प्रार्थना. सर तुमचं? मला पण NDTVनी ह्या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि गणपती बाप्पा मोरया आपण असं म्हणू, आणि हे गणपतीचा उत्सव सगळे 10 दिवस आनंदाने साजरा करतात आणि ते सुरक्षित राहावं असं माझं मत आहे. कारण फार आता ह्या गोष्टी फार व्हायला लागल्या. त्याच्यात लोकांनी काय आपण आपली जी मनभावना तुमची आहे मनापासून, पण ती नीट जपा असा हा माझा संदेश आहे. शब्दांचा संदेश तुम्ही दिलेला आहे, पण जशी कार्यक्रमाची सुरुवात संगीतानं झाली आपण शेवट सुद्धा संगीतानंच करूया. कार्यक्रमाची सांगता एका वेगळ्याच प्रकाराने आपण करूया. नटरंग ह्या चित्रपटामध्ये शेवटी ज्या वेळेला सगळे क्रेडिट लिस्ट जाते त्यावेळेला कृष्णा मुसळेचा एक मोठा सोलो त्या चित्रपटामध्ये आहे आणि प्रेक्षक वर्ग सगळा म्हणजे संगीत जाणकार जी लोक आहेत ती तो सगळा सोलो ऐकेपर्यंत ते सगळे थांबायचे आणि मग घरी जायचे. तोच सोलो आपण आज ऐकूया. मी फक्त एक गोष्ट सांगू इच्छितो की हे जे मी वाद्य वाजवतो ढोलकी, हे माझे ज्या लोकांचे पूर्वज लोक ते जे बिचारांना कधी व्यासपीठ मिळालं नाही त्या लोकांना वंदन करून हे मी माझं वाद्य करतो. कारण यांचं नाव झालेलं नाही, बरेच असे ते सांगायचं राहिलं मला, पण त्या लोकांचं वादन बघून, तसं माझे वडील पांडुरंग घोटकरांचे मी ढोलकी जशी मी ऐकून वाजवतो तसेच बाकीच्या लोकांचे पण वाद्य ऐकून मी हे ढोलकीला अजून त्याचा प्रचार चांगला व्हावा म्हणून हे मी प्रयत्न करतो. आणि आता सत्तूंनी सांगितलं नटरंगमधला जो आम्ही शेवटचा पीस वाजवला आहे ढोलकी हलकीचा, तर तो मी वाजवतो. तुम्ही दोघेही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमच्या संगीत साधनेमुळे आमच्या स्टुडिओचं आमच्या ऑफिसचं वातावरणसुद्धा इतकं मंत्रमुग्ध झालेलं आहे की मला असं वाटतं पुढच्या गणेशोत्सवापर्यंत असंच भारावलेलं वातावरण आमच्या स्टुडिओमध्ये राहील. खूप खूप आभार तुम्ही दोघे आमच्या NDTV मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्याबद्दल. आणि नाद गणेश या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. नमस्कार.